पुणे जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारा एक तरुण होता. सोशल मीडियाचा वापर करत होता आणि मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याला एक सुंदर तरुणी दिसली, एक पोरगी दिसली. म्हणून त्या पोरानं त्या पोरीला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्या पोरीनं सुद्धा ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. मग सुरुवातीला फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर हाय हॅलो काय चाललं काय नाही अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं चालणं सुरू झालं. मग हाय हॅलोपासून सुरू झालेलं बोलणं हे जेवण झालं का आता झोपली कापर्यंत येऊन थांबलं. मग यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर हे दोघंजणं एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं बोलू लागले. पण मात्र हे जे पोरगा आहे हे त्या पोरीपेक्षा वयानं मोठं होतं, तर ती जी पोरगी आहे ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची होती. तिला प्रेमाचं जास्त काही समजत नव्हतं. पण मात्र तरीसुद्धा हे पोरगं तिला प्रेमाचं आश्वासन देत होतं, प्रेमाच्या गोष्टी सांगत होतं आणि त्या तरुणीला पोरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत होतं. सुरुवातीला त्या पोरीलासुद्धा या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या. म्हणून त्या पोरानं एक दिवस त्या तरुणीला भेटायला बोलवलं. मग ती पोरगी त्याला भेटायला गेली. त्या पोरानं त्या पोरीला गाडीत बसवलं आणि गप्पा मारत मारत जवळच असणाऱ्या एका लॉजवर नेलं. मग लॉजवर नेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पोरीसोबत त्या पोराने सुरुवातीला जबरदस्ती नको ते कृत्य केलं. आता नको ते कृत्य केल्यानंतर हे प्रकार कोणाला सांगू नको काही नको असं त्या पोरानं त्या पोरीला सांगितलं. मग ती पोरगी या संपूर्ण प्रकरणाला मोठ्या प्रमाणात घाबरली. म्हणून तिनंसुद्धा ही गोष्ट कोणाला सांगितलीच नाही. मग तिनं ही गोष्ट कोणाला सांगितली नाही म्हणून त्या पोराची अजून हिंमत वाढत गेली. मग त्या पोराच्या जेव्हा जेव्हा मनात येत होतं तेव्हा तेव्हा ते पोरगं त्या पोरीला फोन करत होतं आणि घडत होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक तरुण आहे. त्या तरुणानं एका अल्पवयीन पोरीला म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या पोरीला इंस्टाग्रामच्या माध्यमातून पटवलं होतं. सुरुवातीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि तिथूनच या दोघा जणांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मग बोलणं चालणं वाढलं आणि त्यानं तिला भेटायला खेडला बोलवलं. आता हे जे संपूर्ण त्यांचं प्रेम प्रकरण आहे, बोलणं चालणं आहे, हे ऑगस्ट 2025मध्ये सुरू झालं होतं. मग ऑगस्ट 2025मध्ये बोलणं चालणं सुरू झालं आणि त्यानं तिला पहिल्यांदा त्या ठिकाणी नाशिक पुणे जो हायवे रोड आहे त्या हायवे रोडवर एक लॉजिंग आहे त्या लॉजिंगमध्ये भेटायला बोलवलं आणि त्या लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य जबरदस्ती केलं. आता जबरदस्ती केलं हे त्या तरुणीचं म्हणणं आहे, तिने तसं तक्रारीत सांगितलेलं आहे. मग तिच्यासोबत जबरदस्ती कृत्य केल्यानंतर ती या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात घाबरली होती. घाबरल्यामुळं तिनं हा प्रकार कोणालाही सांगितलं नाही असं त्या पोरीनं तक्रारीत सांगितलेलं आहे. मग हा सगळा प्रकार घडल्यानंतर पुन्हा तारीख आली 15 सप्टेंबर 2025ची. मग या तारखेला सुद्धा पुन्हा एकदा त्या पोरानं त्या पोरीला खेडला भेटायला बोलवलं. तिथून स्वतःच्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं आणि तिथून तो पुन्हा त्याच लॉजवर त्या पोरीला घेऊन गेला आणि पुन्हा एकदा तिच्यासोबत तोच प्रकार केला. मग तो फक्त बोलवतोय, लॉजवर नेतोय, नको ते कृत्य करतोय, फोन लावतोय, धमक्या देतोय, काही बोलतोय, सोशल मीडियावर सुद्धा त्रास देतोय. असं त्या पोरीला जेव्हा वाटू लागलं तेव्हा तिनं या संपूर्ण प्रकरणाला वैतागून जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. ज्या परिसरामध्ये गुन्हा घडला ते पोलीस स्टेशन आहे खेडचं. मग त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर त्या पोराविरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि फिर्यादीमध्ये सांगितलं की ती घाबरल्यामुळं तिनं या अगोदर कोणाला सांगितलं नाही, पण मात्र त्यानं त्रास देत असल्यामुळं तिनं आता तक्रार दाखल केली आहे आणि तिची कशा पद्धतीनं फसवणूक झाली आहे आणि कशा पद्धतीनं तिच्यासोबत हा सगळा प्रकार घडला हा तिनं पोलिसांना सांगितलं आहे. मग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन ते जे पोरगा आहे, तरुण आहे, त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि त्या पोराला आता या संपूर्ण प्रकरणाची सजासुद्धा मिळणार आहे.
पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, कशा पद्धतीनं सोशल मीडियाचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्याच्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांची फसवणुकीचं प्रमाण वाढत चाललं आहे, तर दुसरीकडं तरुण आणि पुरुष यांनासुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून फसवलं जातं आहे, हे प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत. त्यामुळे हे जे काही प्रकार वाढत चाललेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.